नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तयारी करतोय 2027 12वी स्टेट बोर्ड एक्झामची. आता ह्या दृष्टीनं आपण काय केलेलं आहे, की काही आता क्वेश्चन आपण टॉपिक कव्हर केलेले आहेत. ह्या टॉपिकच्या दृष्टीने काही जे डाऊट सेशन विद्यार्थ्याला आले होते किंवा जे काही डाऊट आलेले होते, ते डाऊट आपण ह्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. आपण वन बाय वन आता कोणत्या विद्यार्थ्याचा कोणता डाऊट आलेला आहे, तो आपण ह्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. म्हणजे हे 2027 साठी आपण हा लेक्चर काय करतोय, हा डाऊट क्लिअरिंग सेशन. आता इथून पुढं दर महिन्याला आपला काय असणार आहे, तर डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. ह्या डाऊट क्लिअरिंगमध्ये तुम्हाला जे येणारे जे डाऊट्स आहेत, म्हणजे जसं जसं आपण हे लेक्चर घेत जाईल, म्हणजे थेरॉटिकली पार्ट जसं जसं शिकवत जाईल तसं तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला समजतील, काही गोष्टी समजणार नाहीत. ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत त्या गोष्टीसाठी तुम्ही काय करायचं आहे, आपल्याला ती इन्फॉर्मेशन पाठवायची आहे आणि त्या दृष्टीने आपण काय करणार आहे, तुम्हाला जो आलेला डाऊट आहे तो आपण काय करतो या लेक्चरमध्ये, म्हणजे दर महिन्याच्या डाऊट सेशनमध्ये आपण हा क्लिअर करणार आहोत. आता डाऊट कुणाला येऊ शकतो, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, दोन गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टीमध्ये आपल्याला डाऊट येईल किंवा डाऊट येणार नाही. एक तर आपल्याला 100% समजलं असेल तर डाऊट येत नाही, किंवा दुसरी गोष्ट आपल्याला काहीच समजलं नाही तरी डाऊट येत नाही. म्हणजे आता 100% समजलं नाही तर आपल्याला डाऊट येणारच नाही, कारण आपल्याला काहीच येत नाही. पण आपल्याला जर 100% समजलं तर आपल्याला डाऊट येऊ शकत नाही. पण एखादी गोष्ट 100% समजू शकते, पण सगळ्याच गोष्टी 100% समजते का, तर नाही. मग त्यामध्ये थोडाफार तुम्हाला एखादा डाऊट येऊ शकतो. मग तुम्ही डाऊट घेऊन आला तर तुम्ही क्लिअर केला तर तुमच्याच दृष्टीने काय आहे, हे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जे जे डाऊट पडतील, जे आपण ज्यावेळी कोर्स घेतोय, ते डाऊट जर आम्हाला प्रोव्हाइड केले, पाठवले, तर आपण 100% दर महिन्याला एक सेशन आपला डाऊट क्लिअरिंग सेशन असेल आणि त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. आज आपल्याला जो पहिला डाऊट आलेला आहे, तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाच्या टॉपिकवर आलेला आहे. काय आलेलं बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्जमध्ये हा डाऊट कुणी पाठवलेला आपल्याला, तर विद्यार्थी आहे रणधीर कुंभार. या रणधीर कुंभारनं आपल्याला काय केलं आहे, डाऊट पाठवलेला आहे. मग त्याला काही मेकॅनिझम आपल्याला या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्जमधले काही समजल्या नाहीत आणि त्याच्या रिगार्डिंग आपल्याला काय बघायचं आहे, हे डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधल्या रिएक्शन्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ह्या दोन इम्पॉर्टंट रिएक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन दिलेली आहे ती कोणती आहे, तर SN1 मेकॅनिझम. कोणती आहे ते, SN1 मेकॅनिझम. आणि दुसरी जी मेकॅनिझम आहे ते आहे SN2 मेकॅनिझम. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या, ह्या ठिकाणी आपल्याला डाऊट क्लिअरमध्ये करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला हा पूर्ण पार्ट, म्हणजे काय SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम, हा दोन्ही पार्ट आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय करायचं, कव्हर करायचं. बघा, आता ही SN1 आणि SN2 मेकॅनिझम काय आहे, आपण आधी काय करू, SN2 मेकॅनिझम बघू आणि त्यानंतर काय बघायचं आपल्याला, SN1 मेकॅनिझम बघू. मग आपल्याला हे का, तर आपल्याला समजेल ॲक्च्युअली याच्यामध्ये काय होतं. पहिली रिएक्शन आपल्याला बघायचं आहे SN2 मेकॅनिझम. काय बघायचं आपल्याला, SN2 मेकॅनिझम. आता SN2 हे लक्षात कसं ठेवायचं बघा. 2 म्हणजे काय, तर बाय मॉलिक्युलर. 2 म्हणजे काय आलं, बाय मॉलिक्युलर. आता अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचे, रिएक्शन लक्षात ठेवा. 2 म्हणजे काय मिळालं आपल्याला, बाय मॉलिक्युलर. N म्हणजे काय, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक. आणि S म्हणजे काय, सबस्टिट्यूशन. बघा, काय बघितलं आपण, SN2 मेकॅनिझम म्हणजे काय, बाय मॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता अजून लक्षात काय ठेवायचं बघा, ह्या ठिकाणी 2 आहे, याचा अर्थ ती जी स्टेप आहे, किती स्टेपमध्ये मेकॅनिझम होतं, तर ते होतं 1 स्टेप मेकॅनिझम. बघा, काही शॉर्टकट्स लक्षात ठेवायचं आपल्याला. SN2 मध्ये आपण बघितलं काय, तर बाय मॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके. आणि मग जी रिएक्शन होणार आहे ती इथं 2 असल्यामुळे आपण लक्षात ठेवण्यासाठी आहे ते 2 आहे, याचा अर्थ ती 1 स्टेप मेकॅनिझम आहे. किती स्टेप मेकॅनिझम आहे, 1 स्टेप मेकॅनिझम आहे. मग आता 1 स्टेप मेकॅनिझममध्ये न्यूक्लियोफाय येणार आहे आणि मग जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तो काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. मग आपल्याला बघायचं रिएक्शन कशी होईल. ओके. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा दिलेलं काय, तर मिथिल ब्रोमाइड दिला असेल सपोज, म्हणजे असा मॉलिक्यूल दिलेला आहे आपल्याला, CH3 Br दिलेलं आहे. काय दिलेलं आपल्याला, CH3Br. आता CH3Br बरोबर आपल्याला एक रिएक्शन करायचे, सपोज कोणाची करायचे, KOH ची करायची. कशाची करायचे, KOH. मग आता बघा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मग आपल्याला काय करायचं, ह्याचा अटॅक होणार आहे कशाचा, CH3Br वर KOH चा अटॅक होणार आहे. OH जो न्यूक्लियोफाईल आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, ॲड होणार आहे. ओके. मग आता रिएक्शन कशी होणार आहे बघा, की CH3Br मी आता या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, अशा पद्धतीचा मॉलिक्यूल आहे. CH, EH, या ठिकाणी आला H, या ठिकाणी आला काय, Br. ओके. आता कशाचा अटॅक होणार आहे, न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार आहे. म्हणजे कोणाचा होणार आहे, OH चा अटॅक होणार आहे. तर OH चा अटॅक होत असताना समजा आता अटॅक दोन्ही साईडनं होऊ शकतो, एक फ्रंट साईड अटॅक आणि दुसरा काय, बॅक साईड अटॅक. म्हणजे हा न्यूक्लियोफाईल फुडून आला तर त्याला आपण काय म्हणलं,
फ्रंट साईड अटॅक, आणि जर पाठीमागून आला तर त्याला म्हटलं आपण बॅक साईड अटॅक. एक आहे फ्रंट साईड अटॅक आहे आणि दुसरा काय आहे बॅक साईड अटॅक आहे. मग कोणता अटॅक याच्यामध्ये पॉसिबल आहे तो आपल्याला बघायचा आहे. समजा जर हा न्यूक्लियोफाईल जर फ्रंट साईडनं आला तर ह्या ठिकाणी काय BR आहे आणि ह्याच्याकडे काय प्रेझेंट आहे तर लोन पेअर प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे लोन पेअर, आणि लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळं ह्याच्या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स तयार होतो. काय होतं स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे गर्दी तयार होते, नवीन मॉलिक्यूल त्या ठिकाणी येऊ शकत नाही. काय तयार होते गर्दी होते. म्हणजे हा इथं लोन पेअर आहेत तर काय झालं या ठिकाणी लोन पेअर असल्यामुळं पुढून एखादा मॉलिक्यूल इथे या ठिकाणी ॲड व्हायचा असेल तर तो होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी काय गर्दी आहे आणि गर्दीमुळे तो काय होणार नाही ॲड होणार नाही. म्हणजे या ठिकाणी फ्रंट साईड अटॅक हा पॉसिबल नाही. कोणता अटॅक पॉसिबल नाही फ्रंट साईड अटॅक पॉसिबल नाही. मग अशा वेळेला काय होतं बॅक साईड अटॅक होतं. म्हणजे काय होणार आहे हा जो OH मायनस आहे न्यूक्लियोफाईल अटॅक करणारा कशावर कार्बनवर, आणि मग ह्याच्यातून कोण बाहेर पडणार आहे तर BR बाहेर पडणार आहे. आता ही रिएक्शन होत असताना म्हणजे दोन गोष्टी होत असतात बघा, की कोणतीही रिएक्शन होत असेल तर दोन गोष्टीची गरज आहे. एक काय झाला पाहिजे बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे. काय झाला पाहिजे बॉन्ड ब्रेक. म्हणजे पहिली कन्सेप्ट काय बॉन्ड ब्रेकिंग, आणि बॉन्ड ब्रेकिंग झाल्यानंतर परत काय तयार झाला पाहिजे तर बॉन्ड फॉर्मेशन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. एक असली पाहिजे बॉन्ड ब्रेकिंग आणि दुसरं काय बॉन्ड फॉर्मेशन. आता SN2 मेकॅनिझममध्ये BR आणि Cचा बॉन्ड काय जाणार आहे ब्रेक होणार आहे, आणि OH आणि C मध्ये बॉन्ड काय होणार आहे फॉर्मेशन होणार आहे. पण ही जी प्रोसेस आहे बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन हे सायमल्टेनियसली होतं. काय होतं हे सायमल्टेनियसली. म्हणजे आता बघा कसं होतं की हा कार्बन आहे, कार्बनवर किती हायड्रोजन प्रेझेंट आहे 3 हायड्रोजन आहे. मी 3 हायड्रोजन दाखवले, हायड्रोजन हा हायड्रोजन हायड्रोजन. ह्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे हा BR प्रेझेंट आहे. हा BR हळूहळू काय होणार आहे कार्बन आणि BR मधला जो बॉन्ड आहे तो काय होणार आहे ब्रेक होणार आहे. आणि अशाच वेळी कधी होणार आहे ज्यावेळी हा OH जो आहे त्याचा बॉन्ड कुणाबरोबर फॉर्म होणार आहे कार्बन बरोबर तयार होणार. काय होणार आहे कार्बन बरोबर. मग आता हा OH येत असताना म्हणजे OH आणि कार्बन मध्ये बॉन्ड तयार होतोय, त्याच वेळी कार्बन आणि BR मधला बॉन्ड काय होतोय ब्रेक होतोय. म्हणजे सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन ही प्रोसेस होते सायमल्टेनियसली. ओके. मग हा जो तयार झालेला जो मटेरियल आहे जर किती तयार झालं याच्यामध्ये किती ॲटम दिसतात आपल्याला 5 दिसतात. म्हणजे बघा किती बॉन्ड तयार झाले ते 1 2 3 4 5 म्हणजे पेंटॅव्हॅलंट तयार झालं. काय तयार झालं पेंटॅव्हॅलंट कोऑर्डिनेट बॉन्ड. लक्षात घ्या पेंटॅव्हॅलंट कोऑर्डिनेट बॉन्ड सॉरी कोव्हॅलंट बॉन्ड. आणि मग त्याच्यानंतर मग आता हा BR जाईल आणि त्या ठिकाणी काय येणार आहे हा OH ग्रुप येणार आहे. म्हणजे आता इथे H आणि इथं काय आपल्याला OH आलं. ओके. म्हणजे आपली ही रिएक्शन झाली कुठली झाली SN2 मेकॅनिझम. काय काय गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात ठेवल्या बघा SN2 मेकॅनिझममध्ये. SN2 याचा अर्थ बायोमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. दुसरी गोष्ट इथं 2 आहे म्हणून काय झालं 1 स्टेप मेकॅनिझम आहे. 2 झालं म्हणजे काय झालं 1 स्टेप मेकॅनिझम. थर्ड बघा ह्याच्यामध्ये जो अटॅक होणार आहे तो अटॅक कणाचा न्यूक्लियोफाईलचा हा कुठं होणार आहे बॅक साईड अटॅक होईल. काय होणार आहे तो बॅक साईड होईल. ओके. त्यानंतर जो तयार झाला हे होत असताना बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन हे सायमल्टेनियसली टेक्स प्लेस होतं. म्हणजेच काय बॉन्ड ब्रेक व्हायला बॉन्ड फॉर्मेशन व्हायला चालू होणार आहे, बॉन्ड ब्रेकिंग व्हायला चालू होणार आहे. म्हणजे दोन्ही प्रोसेस काय होणार आहे सायमल्टेनियसली. मग एकदा का न्यूक्लियोफाईल आला की हा BR बरोबरचा जो बॉन्ड आहे तो काय होणार आहे बॉन्ड ब्रेक होणार आहे. मग हे जी प्रोसेस आहे ती सायमल्टेनियसली होते. काय होते ही प्रोसेस सायमल्टेनियसली होते. आणि मग या ठिकाणी काय झालं पेंटॅव्हॅलंट तयार झालं. काय तयार झालं याच्यामध्ये पेंटॅव्हॅलंट. मग या पेंटॅव्हॅलंटला आपलं काय जी सिरीज आहे त्याला काय म्हटलं जातं ट्रान्झिशन स्टेट. काय म्हटलं त्याला ट्रान्झिशन स्टेट. ही ट्रान्झिशन स्टेट काय झाली तयार झाली. ओके. आणि मग हा लिव्हिंग ग्रुप जो आहे त्याला BR म्हणजे काय हॅलोजन ॲटम्स हॅलाइड्स इथून काय होणार रिमूव्ह होणार आहे. आणि रिमूव्ह झाल्यानंतर मग आपला काय मॉलिक्यूल तयार झाला हा CH3OH मिथॅनॉल. आणि मग याच्यातून आपला काय बाहेर पडला आपल्याला BR मायनस हा मॉलिक्यूल काय झाला बाहेर पडला. ओके. मग आपल्याला समजलं का SN2 मेकॅनिझम ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का तर बघा स्टेप बाय स्टेप आपण हे सगळ्या गोष्टी काय केल्या कंप्लीट केल्या. 1 स्टेप मेकॅनिझम आहे. कोणतं स्टेप मेकॅनिझम आहे 1 स्टेप मेकॅनिझम आहे. आणि 1 स्टेप मेकॅनिझममध्ये आपली रिएक्शन झाली कशी झाली काय झाली आपण आता बघितलं. आता दिलेला जो आहे BR जो CH3 ला अटॅच झालेला आहे CH3BR आहे. ओके. मग याचे जर आपण चेक केलं आता एखादा मॉलिक्यूल दिला तुम्हाला CH3 CH2BR दिला असेल किंवा मग प्रायमरी सेकंडरी टर्शरी हॅलाइड्स बघितलं तर ह्या रिएक्शनमध्ये काय असणार आहे आपल्याला की जो 0 डिग्री आहे म्हणजे आपला हा जर बघितला कोण दिलेला आहे CH3 काय आला BR. ओके. त्यानंतर कोण राहील आपल्याला तर राहील CH3
CH2 आणि काय राहणार आहे Br राहील. त्यानंतर कोण राहणार आहे आपल्याला, तो राहणार आहे CH3 CH3 CH आणि कोण आला Br. आणि त्यानंतर जर बघितलं आपण CH3 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 आणखी कोण मिळाला आपल्याला Br. आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे रे, तर ह्याच्यामध्ये हा फरक आहे, हा 0 डिग्री झाला. हा काय झाला प्रायमरी, म्हणजे काय Br ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप आहेत, तर एकच अल्किल ग्रुप आहे म्हणून हा झाला प्रायमरी. त्यानंतर हाला Br ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला 2 आहेत म्हणून झालं सेकंडरी, आणि Br ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला काय झालं टर्शरी. मग आपल्याला असा क्वेश्चन विचारला जाईल की ह्या SN2 मेकॅनिझम सिंपल फॉर्ममध्ये कुठं होऊ शकते इझिली फॉर्मेशन, म्हणजे प्रायमरीमध्ये होईल का सेकंडरीमध्ये होईल का टर्शरीमध्ये होईल. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी जे गर्दी नाही, स्टेरिक हिंड्रन्स नाही, त्या ठिकाणी इझिली काय होणार आहे, न्यूक्लियोफाइल अटॅच होणार आहे. याचा अर्थ प्रायमरीमध्ये फास्ट रिॲक्शन होईल, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर टर्शरी. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन जर बघितलं आपण SN2 मेकॅनिझमची, तर आपल्याला काय म्हणणार आहे, प्रायमरी, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर काय म्हणणार आपल्याला टर्शरी. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ही SN2 मेकॅनिझम काय करायचं लक्षात ठेवायचं. ह्याच्या प्रॉपर्टीज ज्या सांगितल्या आहेत ह्या सर्व प्रॉपर्टी त्याच्यामध्येच येतात. ओके, अजून काय बघा की ही कुठली मेकॅनिझम आहे बघा, 1 बाय 1 आता या ठिकाणी. आता हे व्यवस्थित करून घ्या, हे लिहून घ्या, त्यानंतर किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढा, मग तुम्हाला मी ह्याच्या प्रॉपर्टीज सांगतो. बघा, स्क्रीनशॉट घ्या काढून. ओके, चला आता ह्याच्यामध्ये आता प्रॉपर्टी बघून घेऊ आपण. ओके, पहिली प्रॉपर्टी काय सांगली आहे आपल्याला, ही किती स्टेप मेकॅनिझम आहे ते मगाशी सांगितलं तुम्हाला. काय प्रॉपर्टीज, ही सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे. काय ते सिंगल स्टेप मेकॅनिझम, जे आपण मगाशी बघितलं. ओके, दुसरी प्रॉपर्टी काय बघायचं आहे, कुठला अटॅक झाला, बॅक साईड अटॅक झाला. काय झाला हा बॅक साईड, फ्रंट साईड पॉसिबल होतं का, तर नाही. ओके, मग काय झाला, बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. ओके, निगेटिव्ह पार्ट आपल्याला आला. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी काय झाली याच्यामध्ये, तर याच्यामध्ये तयार झालं ट्रान्झिशन स्टेट तयार झाली. काय तयार झाली, ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन याच्यामध्ये काय झालं, डायरेक्टली तयार झालं, ट्रान्झिशन स्टेट झाली. त्यानंतर जी ट्रान्झिशन स्टेट आहे, ओके, ती कशी झाली, ती झाली पेंटा कोऑर्डिनेट कार्बन आहे. काय मिळालं आपल्याला, TS ट्रान्झिशन स्टेट कंटेन काय मिळालं, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. त्याच्यामुळे किती कार्बन ॲटम मिळाले, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन हॅव्हिंग काय, तर सिग्मा बॉन्ड. काय आहे त्यामध्ये, सिग्मा बॉन्ड. ते कशाला झालं बघा, अशा पद्धतीचे स्ट्रक्चर झालं आपल्याला. तर हा जो अँगल जर आपण बघितला, हा अँगल बघितला, तर तो किती मिळणार आपल्याला, 120 मिळणार. काय मिळणार आपल्याला, 120. ओके, तर अशा पद्धतीचं आपल्याला हे लक्षात ठेवायचे, हे प्रॉपर्टीज आहेत. बरं, अजून काय प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे, तर SN2 मेकॅनिझम बघितलं आपण, हे सर्व गोष्टी. आणि येस ओके, तर एवढ्या प्रॉपर्टी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, SN2 मेकॅनिझमला आपल्याला लक्षात ठेवायचं. चला पुढची स्टेप बघून घेऊ आपण. SN2 बघितले आपण, आता SN1 मेकॅनिझम बघू, आणि मग आपल्याला अजून ह्याच्या प्रॉपर्टी काय आहेत SN1च्या, तर आपल्याला ह्याच्यामध्ये क्लिअर करायचे आहेत. चला बघू नेक्स्ट. ओके, आपल्याला बघायचं आता काय, SN1 मेकॅनिझम. काय बघायचं आपल्याला, SN1 मेकॅनिझम. आता मगाच्या नावासहित लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवलं बघा आपण, मगाशी नावासहित काय केलं आपण, लक्षात ठेवलं की SN1 मेकॅनिझममध्ये, SN1 मेकॅनिझम 1 आहे, याचा अर्थ काय आहे, ते युनिमॉलिक्युलर आहे. काय ते युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय, युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता पुढं मग अशी सांगितलं, इथं 1 आहे याचा अर्थ हा किती स्टेप मेकॅनिझम आहे, हा 2 स्टेप मेकॅनिझम आहे. किती स्टेप मेकॅनिझम आहे, 2 स्टेप मेकॅनिझम. ओके, हा काय झाला, 2 स्टेप मेकॅनिझम झाला. म्हणजे याच्यामध्ये 2 स्टेप असेल, एक स्लो स्टेप असेल आणि दुसरी काय असणार आहे, फास्ट स्टेप असेल. म्हणजे इनिशियल जी स्टेप असेल ती काय असेल, स्लो स्टेप असेल, आणि दुसरी जी स्टेप असणार आहे ती काय असणार आहे, फास्ट मेकॅनिझम असणार आहे. ओके, चला ह्याच्यामध्ये आता बघून घेऊ काय काय दिलेलं आहे. SN1 बघितलं आपण, काय सांगितलं, युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके, दुसरं काय सांगितलं, 1 आहे, याचा अर्थ ती कोणती स्टेप मेकॅनिझम आहे, 2 स्टेप मेकॅनिझम आहे, आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, मग आपण एक्झाम्पल बघून घेऊ. काय दिलेलं आहे बघा, की काय घेतलं, CH3 म्हणजे टर्शरी घेतलं आपण, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलं.
काय घेतलं हे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि याची रिएक्शन करायची आपल्याला न्यूक्लियोफाईल दिलेला आपल्याला काय OH मायनस काय दिलेला आहे OH मायनस पहिली स्टेपमध्ये बघून घ्या. आता हा OH जर अटॅक करायचा जर प्रयत्न केला फ्रंट साईड अटॅकनं तर या ठिकाणी Br आहे Brची लोन पेअर प्रेझेंट आहे प्लस या ठिकाणी हायड्रोजन आहे म्हणजे फ्रंट साईड अटॅक याच्यामध्ये पॉसिबल नाही. बघा SN1 बघतोय. आता मग प्रयत्न केला काय बॅक साईड अटॅकनं फ्रंट साईड अटॅक होत नाही तर बॅक साईड बघितला तर बॅक साईडला बघा इथं काय आहेत तर हायड्रोजन आहेत. बघा हे जे स्ट्रक्चर जर काढलं आपण कसं होणार आहे बघा. बरं ठीक आहे एक दाखवतो तुम्हाला म्हणजे आपल्याला त्यात जास्त हे होणार नाही. हा कार्बन आहे ह्या कार्बनला इथं हायड्रोजन आहे इथं हायड्रोजन आहे इथं हायड्रोजन आहे. हा जर कार्बन जर बघितला तर या कार्बनला पण तसंच आहे इथं कार्बन आहे मग ह्या कार्बनला इथं काय आला हायड्रोजन आला इथं हायड्रोजन तसंच म्हणजे बॅक साईडनं अटॅक करायला जागा शिल्लक आहे का तर नाही आहे म्हणजे फ्रंट साईडनं अटॅक करायला जागा आहे का तर तोही नाही म्हणजे दोन्ही पॉसिबल नाही म्हणजे न्यूक्लियोफाईल त्याच्यामध्ये ॲड होण्यासाठी काही नाही पॉसिबल नाही. मग अशा केसमध्ये काय होतं पहिली जी रिएक्शन आहे ती स्लो स्टेप मेकॅनिझम आहे. काय ती स्लो स्टेप मेकॅनिझम. या स्लो स्टेप मेकॅनिझममध्ये हा जो कार्बन आणि Brचा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि Br काय होतं निघून जातो. आता Br निघून गेला काय झाला Br निघून गेला की काय तयार झालं बघा हा C ओके ह्याचा Br निघून गेला राहिलं कोण याच्यामध्ये तयार राहिलं CH3 तीन CH3 राहिले. मग मी असं स्ट्रक्चर लिहिलं बघा हे C इथं लिहिलं CH3 इथं लिहिलं CH3 आणि इथं लिहिलं CH3 Br निघून गेला ह्याच्यावर चार्ज झाला पॉझिटिव्ह कार्बनवर चार्ज पॉझिटिव्ह म्हणजे काय तयार झालं कार्बोकॅटायन तयार झालं. म्हणजे आता आपल्याला ही जी इंटरमिडिएट मिळालं काय मिळालं आपल्याला इंटरमिडिएट ओके. मग कोण आहे इंटरमिडिएट आपल्याला तर मिळाला कार्बोकॅटायन मिळाला काय मिळालं आपल्याला कार्बोकॅटायन. ओके समजतंय आता म्हणजे कार्बनवर काय चार्ज झाला पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणजे कार्बोकॅटायन आपलं काय तयार झाला इंटरमिडिएट तयार झाला आणि हा Br निघून गेला म्हणजे याला काय मिळालं Br निगेटिव्ह मिळालं काय मिळालं आपल्याला Br निगेटिव्ह. ओके समजते काय अडचण आहे का बघा की आपल्याला काय केलं SN1 मेकॅनिझम बघतोय आपण 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन 1 आहे ओळखण्यासाठी आपण म्हणलं की 1 आहे याचा अर्थ ही 2 स्टेप मेकॅनिझम आहेत 2 स्टेप मिळाल्या. मग आपण बघितलं की जो न्यूक्लियोफाईल आहे त्याचा अटॅक करण्याचा प्रयत्न केला फ्रंट साईड अटॅक पॉसिबल नाही आणि बॅक साईड अटॅक पॉसिबल नाही. मग अशा केसमध्ये पहिली जी रिएक्शन होते तो Br मॉलिक्युल्स कार्बनपासून काय होतं वेगळा होतो लिव्हिंग ग्रुप निघून गेला कार्बनवर चार्ज झाला पॉझिटिव्ह Br निघून गेला निगेटिव्ह म्हणजे जे स्ट्रक्चर तयार झालं ते तयार झालं इंटरमिडिएट पण काय कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून तयार झाला कार्बोकॅटायन काय तयार झाला कार्बोकॅटायन. आणखी हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला ते कसं दिसते तर ते दिसते प्लेनर दिसते काय दिसते आपल्याला प्लेनर इंटरमिडिएट काय मिळाला प्लेनर कार्बोकॅटायन तयार झाला. आता स्टेप सेकंड पहिली स्टेप संपली इथं लिहितो मी स्टेप काय झाला फर्स्ट झाला. आता स्टेप काय बघायची आपल्याला सेकंड म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झाला कार्बोकॅटायन तयार झाला. दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं तो हा जो OH आहे आपल्याला तो अटॅच करायचा होता ॲक्च्युली इथं काय अटॅक झाला नाही म्हणून आपण इथं दाखवू ठीक आहे हा इरेज करू आपण काय अटॅक करायचा होता पण हा अटॅक झाला नाही म्हणून हा काय झाली स्लो मेकॅनिझम झालं. ओके हे रिव्हर्सिबल आहे फॉरवर्ड पण आहे आणि बॅकवर्ड पण आहे म्हणजे रिएक्शन होणार आहे. मग हा तयार झालेला कार्बोकॅटायन आहे हा कार्बोकॅटायन हा CH3 इथं आला CH3 इथं कोण आहे CH3 ह्याच्यावर झाला पॉझिटिव्ह चार्ज आणि आता अटॅक होणार आहे कोणाचा होणार आहे न्यूक्लियोफाईल्स. आता बघा न्यूक्लियोफाईलचा अटॅक करायच्या वेळी तर आपल्याला बघा हा फ्रंट साईड अटॅक सुद्धा होऊ शकतो कारण ह्या ठिकाणी आता एम्प्टी स्पेस आहे म्हणजे हा फ्रंट साईड अटॅक होऊ शकतो किंवा ह्याच्यामध्ये बॅक साईड अटॅक सुद्धा पॉसिबल आहे. फ्रंट साईड अटॅक पण पॉसिबल आहे आणि बॅक साईडला म्हणजे ह्याला म्हणलं मी A म्हणलं आणि ह्याला म्हणलं आपण B म्हणलं ह्याला काय म्हणलं B फ्रंटला A म्हणलं आणि बॅकला B म्हणलं. मग आपल्याला दोन प्रॉडक्ट म्हणजे ॲक्च्युली एकच प्रॉडक्ट आहे पण बघा कसं होतंय फ्रंट साईडनं आला म्हणजे पुढून आला म्हणजे हा पुढून आला ओके आणि आपल्याला काय मिळाला हा CH3 इथं CH3 आणि इथं काय तयार झालं CH3 ओके समजते. आणि जर तो बॅक साईड अटॅक झाला तर पाठीमागून OH आलाय म्हणजे हा OH पाठीमागून आला हा कार्बन आणि हा काय झाला CH3 इथं आला CH3 इथं आला CH3 म्हणजे हा काय मिळाला A म्हणजे फ्रंट साईड अटॅक आहे आणि हा काय झाला B म्हणजे काय झाला बॅक साईड अटॅक. ओके म्हणजे आपल्याला दोन स्टेप मिळाल्या 1 मध्ये काय SN1 मध्ये 2 स्टेप मेकॅनिझम ची पहिली स्टेप आहे ती पहिली स्टेप काय स्लो स्टेप आहे आणि पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय तयार झाला कार्बोकॅटायन तयार झाला ओके ते प्लेनर झाला. ह्याच्यावर तुम्हाला MCQला सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात की इंटरमिडिएट काय तयार झाला तर प्लेनर कार्बोकॅटायन तयार झाला. त्यानंतर मग ह्याला न्यूक्लियोफाईलचा जो अटॅक करायचा आहे तो कोणत्या पॉसिबल आहे तर दोन्ही पॉसिबल आहे फ्रंट साईड अटॅक पण पॉसिबल आहे आणि बॅक साईड पण अटॅक पॉसिबल आहे. बघा याचे फीचर्स हे रिएक्शनचे फीचर्स आपण बघून घेऊ. बघा ही जी रिएक्शन्स बघितली आपण
ची रिॲक्शन किती स्टेप मेकॅनिझम मिळाले आपल्याला? इट इज अ 2 स्टेप मेकॅनिझम. नावामध्ये आपल्याला बघितल्यावर आपल्याला समजणार आहे ते, म्हणून आपल्याला मी मगाशी सांगितलं ही काय झाली? 2 स्टेप मेकॅनिझम झाली. ओके. जर तयार झालेला जो इंटरमिडिएट आहे, कोण आहे? इंटरमिडिएट. तो काय मिळाला आपल्याला बघा? इंटरमिडिएट इथे सांगितलं बघा, प्लेनर कार्बोकॅटायन. काय मिळालं आपल्याला? प्लेनर कार्बोकॅटायन तयार झाला. चला, त्यानंतर बघा अजून काय मिळाला? जो अटॅक बघितला आपण, तो दोन्ही पॉसिबल आहेत. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. आता अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल दोन्ही मिळाले आपल्याला. काय मिळालं आपल्याला? फ्रंट मिळाला आणि काय मिळाला? बॅक. दोन्ही पॉसिबल आहेत. फ्रंट साईड अटॅक पॉसिबल आहे आणि काय? बॅक साईड अटॅक पॉसिबल आहे. पुढं त्यानंतर मग आता फ्रंट साईड बघितला, बॅक साईड बघितला, त्यानंतर अजून याच्यामध्ये काय प्रेझेंट येणार आहे? ते SN1 रिएक्शन कॅरिड आउट काय? कार्बन इन ऑप्टिकली काय ॲक्टिव्ह सबस्टेट प्रोड्यूस फॉर्म द नियरली रेसिमिक मिक्सचर. ॲक्च्युली याच्यात रेसिमायझेशन होतं, पण आता याच्यामध्ये तेवढी आता गरज नाही. तर एवढेच सगळे प्रॉपर्टी आपल्याला याच्यामध्ये मिळतात SN1 मेकॅनिझममध्ये. ओके, समजलं याच्यामध्ये SN1 आणि SN2. तर रणधीर सुधीर कुंभार, तालुका शिराळा याच्यापासून त्यांनी काय आपल्याला हा डाऊट पाठवलेला होता, तर आपण तो डाऊट क्लिअर केलेला आहे. SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम. कधी कधी डिस्टिंग्विश हे जे फीचर्स आहेत त्याचं डिस्टिंग्विश पण विचारलं जातं, किंवा SN1 मेकॅनिझम पूर्ण तुम्हाला विचारला जाईल, किंवा SN2 मेकॅनिझम पूर्ण विचारला जाईल. हे खरंच इम्पॉर्टंट पार्ट आहे हा SN1 मेकॅनिझम आणि SN2 मेकॅनिझम. तर तो आता तुम्हाला मी सांगितले विथ फीचर्स सांगितलेलं आहे. ट्रिक्स पण लक्षात सांगितले तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. SN2 असेल, 2 म्हणजे बायोमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. SN1 याचा अर्थ 1 म्हणजे युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. जिथं 1 आहे याचा अर्थ ते 2 स्टेप मेकॅनिझम आहे. जिथं 2 आहे तिथं 1 स्टेप मेकॅनिझम आहे. जिथं 1 स्टेप मेकॅनिझम आहे तो बॅक साईड अटॅक होणारच आहे. जिथं 2 स्टेप मेकॅनिझम त्या ठिकाणी दोन्ही पॉसिबल आहेत. फ्रंट साईड अटॅक पण आहे आणि बॅक साईड अटॅक पण आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये काय तयार झालं? आपलं प्लेनर कार्बोकॅटायन तयार झालं, इंटरमिडिएट तयार झाला. पण त्याच्यामध्ये जर बघितलं आपण SN2 मध्ये, तर तो काय तयार झाला होता? ट्रान्झिशन स्टेट पेंटा कोऑर्डिनेट तयार झालं होतं. कार्बनला सिग्मा बॉन्ड तयार झाले होते. तर हा सर्व पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊन घ्या. ओके, मेकॅनिझम सॉल्व्ह केल्यानंतर चला आपण दुसरा एक डाऊट आपल्याला आलेला आहे तो आपण क्लिअर करू. ओके, एकच मिनटं. तर डाऊट कुठून हा? हा, वेदिका संदेश शिर्के, संगमेश्वर रत्नागिरी, आपल्याला इथून डाऊट आलेला आहे ॲक्च्युली त्या विद्यार्थिनीचा. तर आपण तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. हा जो डाऊट विचारलेला आहे तो कार्बो कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिकवर आलेला आहे, आणि आपल्याला त्यांना काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तर ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायला जमत नाही असं तिचा मेसेज आलेला आहे. ओके, चला काय आपल्याला वेदिका संदेश शिर्के. चला मी आता काय करणार आहे, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड सगळेच घेऊ आपण, एक 4-5 कंपाऊंड घेऊ. त्याच्यामध्ये कॅटॅनिक असतील, ॲनोनिक असतील, न्यूट्रल असतील. तर अशा पार्टचे आपल्याला काय करायचे त्याच्यामध्ये आपण सगळे एक्झाम्पल घेऊ, आणि मग मी क्लिअर करून देईन तुम्हाला की याचं ॲक्च्युली याचा ऑक्सिडेशन नंबर काय येतो, किंवा ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा. 1 मिनिट, आपलं काही एक्झाम्पल आपण बघू. काही एक्झाम्पलसाठीच आपण थांबलो. एकच मिनिट फक्त, एक्झाम्पल येतील. हां, वेदिका. येस. आता आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. आपण त्यातले एक्झाम्पल दिलेले ते आपण काय करू? कॅल्क्युलेट करू. ह्याच्यामध्ये आपल्याला मग ह्याच्यामध्ये लक्षात काय आला पाहिजेत, की चार्ज लक्षात आले पाहिजे. आता हा चार्जचा पार्ट मी ते घेत नाही. फक्त आपल्याला एक्झाम्पल कसे आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, कसं ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचं हे बघतो. आणि आपल्याला चार्ट ऑलरेडी आहेत, म्हणजे कुणावर किती चार्ज असतो तो आपल्याला माहीत असला पाहिजे, जेणेकरून आपण ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, चला 1 बाय 2-3 एक्झाम्पल घेऊ आणि आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा हे पार्ट काय करू, याच्यामध्ये कंप्लीट करू. चला, पहिल्यांदा जो दिलेला आहे ॲनोनिक कॉम्प्लेक्स दिलेला आपल्याला. ओके, काय बघणार आहे आपण? कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. आणि कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमधला जो ऑक्सिडेशन स्टेट हा टॉपिक आहे. ऑक्सिडेशन स्टेट कोणाचं काढायचं आपल्याला? तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे. खूप सोपं आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. तरी पण आता मी पहिला जो कॉम्प्लेक्स घेणार आहे आपण तो ॲनोनिक कॉम्प्लेक्स घेऊ आपण. तर कॉम्प्लेक्स दिलेला आहे निकेल. ओके, आणि निकेल बरोबर लिगॅंड दिलेला आपल्याला सायनाइड CN4, आणि हा ब्रॅकेटवर काय दिलेला आहे? 2- दिलेला आहे. म्हणजे आपल्याला जो सेंट्रल मेटल ॲटम्स आहे निकेल आहे,
तर निकेलचा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचं. नीट समजून घ्या. हा जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सवर जो चार्ज आहे बघा, काय कॉम्प्लेक्सवर जो चार्ज आहे तो डायरेक्टली इज इक्वल टूच्या पलीड टाकायचं. म्हणजे बघा इज इक्वल टू काय लिहिणार आपण हे, तर 0 लिहिलं समजा लिहिलं. तर मग काय सांगितलं तुम्हाला, हा जो चार्ज आहे तो डायरेक्टली पलीकडे लिहायचा. म्हणजे मी लिहिला बघा निकेल, त्यानंतर सायनाइड 4 आणि त्याला लिहिला इज इक्वल टूच्या पलीकडे डायरेक्टली चार्ज लिहिला -2. हो समजण्यासाठी. आता बघा हा निकेल आहे, जो 2 एलिमेंट आहे त्याच्यामध्ये प्लस साइन द्यायचा. हा निकेल आला प्लस. ओके. सायनाइड आहेत किती आहेत तिथं 4 आहेत. सायनाइड किती आले 4. पण एकाच सायनाइडवर चार्ज मी तुम्हाला सांगितलं की चार्ज टेबलमध्ये बघायचं आपल्याला. ते काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले की तुम्हाला ते पाठ म्हणून जाईल. चार्ज सायनाइडचं किती आहे तो -1 आहे. किती आहे तो -1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -2. ओके. हा निकेल आहे ॲज इट इज, कारण निकेलचं काढायचं. प्लस 4 - 1 किती होणार आहे -4 इज इक्वल टू काय होणार आहे -2. ओके -2. त्यानंतर बघा हा काय होणार आहे निकेल +1 आणि प्लस मायनस काय होणार -4 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -2 मिळालं. हा -4 पलीकडे गेला काय झाला +4 झाला. म्हणजे काय झाला -2 + 4 मग काय मिळालं आपल्याला निकेलचं काय मिळालं आपल्याला +2. बस इतकंच काढायचं होतं. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं न्यूमेरिक ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे आपण निकेल सायनाइडची कॅल्क्युलेट केले. ओके समजते वेदिका लक्ष दे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. अजून एखादं कॉम्प्लेक्स घेऊ ज्याच्यामध्ये चार्ज काय आहे ते बघू. चला आताच बघितलं तसाच बघू FeCN6 FeCN6 आणि याच्यावर चार्ज काय दिलेला आपल्याला 4- बघा. ओके मग आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग असे सांगितलं त्या पद्धतीने जायचं. आपल्याला काय वेगळं करायचं नाही. जो चार्ज असेल कॉम्प्लेक्सवर जो चार्ज आहे तो डायरेक्टली इज इक्वल टूच्या पलीड टाकायचं. म्हणजे काय मिळालं आपल्याला -4 मिळालं. काय मिळालं आपल्याला -4. त्यानंतर Fe आहे Fe लिहिला. 2 एलिमेंटच्या मध्ये प्लस साइन द्यायचं दिलं. सायनाइड आहे किती सायनाइड मिळालं आपल्याला 6. एका सायनाइडवर 4 आपण इथं बघितलं किती आहे -1. म्हणजे Fe प्लस किती होणार आहे -6 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला -4. -6 प्लस म्हणजे काय झालं प्लस मायनस काय झालं मायनस काय झाला 4. -6 पलीकडे गेला काय झालं +6. +6 -4 काय मिळालं Feची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळालं आपल्याला +2 मिळाले. समजलं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे तर ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे आहेत. म्हणजे आपण हे आयोनिक कॉम्प्लेक्स घेतलं ज्याच्यावर काय येणारा निगेटिव्ह चार्ज आहे असे कंपाऊंड आपण घेतलेले आहेत आणि मग या ठिकाणी आपण सॉल्व्ह केले. ओके हा पहिला पार्ट झाला. म्हणजे असे आपण मी काय करणार 4 ते 5 एक्झाम्पल घेईन. म्हणजे एकच 2 एक्झाम्पल घेऊन तुम्हाला डाऊट क्लिअर होईल का तर नाही करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं तर वेगवेगळ्या टाईपचे कॉम्प्लेक्स घ्यायचे. आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी जो डाऊट आलेला आहे तर फक्त मी आयोनिक घेतलं आणि तुमचा डाऊट क्लिअर होईल का तर नाही होणार आहे. तर आपल्याला प्रत्येक टाईपचे 1-2 एक्झाम्पल घेतले तर ते क्लिअर होतील. आपण सगळेच या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण डाऊट सेशनमध्ये कंप्लीट करून घेऊ. हा निगेटिव्ह चार्जचा आपण कंप्लीट केला. चला पुढचे 2 अजून एक्झाम्पल घेऊ. 2-4 एक्झाम्पल. जे कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये अनायन आणि मेटल कॅटायन्स प्रेझेंट आहेत. अनायन आणि मेटल कॅटायन प्रेझेंट आहे. एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये बघा दिलेलं आहे Na3. ओके त्यानंतर काय दिलेलं आहे याच्यामध्ये CO इन ब्रॅकेट NO2 रेस्ट किती आहे 6. ओके आणि याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके मग काय करायचं तर हां कॉम्प्लेक्स दिला. आता ह्या कॉम्प्लेक्सवर काय चार्ज आहे का तर नाही. मग काहीच नसेल तर काय करायचं तर 0 लिहायचं. म्हणजे काय होणार आहे इज इक्वल टूच्या पलीकडे काय झालं आपलं 0 झालं. समजते. आता जेवढे एलिमेंट तेवढे एलिमेंट ओळीनं लिहून घेतले. पहिला कोण आहे सोडियम आहे. ओके सोडियम 3 आहे. असंच लिहून घ्या वाटल्यास काय अडचण नाही. ॲक्च्युली लिहायला कसं पाहिजे तर असं किती सोडियम आहे 3 इंटू काय केलं मी सोडियम लिहिलं. ओके ब्रॅकेटमध्ये टाकलं. प्लस कोण प्रेझेंट आहे हे आता नंतर लिहू. कोबाल्ट आहे कोबाल्ट ॲज इट इज लिहिलं. प्लस त्यानंतर काय आहे नायट्रेट किती आहे NO2 किती आहे 6 म्हणजे 6 इंटू काय केलं मी NO2 केलं. इज इक्वल टू काय होणार आहे आता मी सांगितलं काय करायचं इज इक्वल टूच्या पलीकडे काय आलं 0. ही मेथडनं तुम्ही सॉल्व्ह केलं तर डायरेक्टली इझिली सॉल्व्ह ही ओके. आता 3 सोडियम आहे. सोडियमचा चार्ज किती असतो +1 म्हणजे सोडियमवर काय आला इथं +1. ओके त्यानंतर काढायचं कोबाल्ट CO ॲज इट इज प्लस 6 इंटू नायट्रोजनचा चार्ज किती आहे तर तो आहे -1 इज इक्वल टू काय लिहिलं आपण 0. 3 इंटू +1 काय झालं +3 प्लस काय झाला कोबाल्ट प्लस काय होणार आहे 6 इंटू -1 किती झाले -6 इज इक्वल टू काय झालं 0.
-6 + 3 काय झाला? -3 इज इक्वल टू काय झालं? 0. -3 पलीकडे गेलं काय झालं? +3 झालं. ओके. म्हणजे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळाली आपल्याला? +3 मिळाली. म्हणजे हे 2 एका टाईपचे बघितले ज्याच्यामध्ये आयनॉनिक आहे. ओके. याच्यामध्ये आपण काय बघितलं की ज्याच्यावर कोणताही चार्ज नाही कंपाऊंड आयन. तर आयन त्याच्यामध्ये काय सांगितले मेटल कॅटायन्स आपण याच्यामध्ये बघितले. तर चार्ज काय मिळाला आपल्याला? +3 मिळाला. ओके. हे जरा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचे अजून 2-4 एक्झाम्पल घेऊ आपण. ओके. चला नेक्स्ट. अजून एक एक्झाम्पल घेऊ त्याच्या रिगार्डिंग. तर काय दिले आपल्याला एक्झाम्पल? 4th एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. K3 इन ब्रॅकेट Al C2O4 thrice. ओके. ओके. तर मग आता ऑक्झिलेट आहे C2O4. मग आता मगाच्यासारखंच सॉल्व्ह करायचं आपल्याला. काय विशेष काय करायचं नाही. काय करणार त्याला इज इक्वल टूच्या पलीकडे पुढले. आता मगाच्यासारखीच प्रोसिजर करू आपण. किती आहेत पोटॅशियम? 3 इंटू काय होणार आहे? पोटॅशियम होईल. ओके. ब्रॅकेट टाका. प्लस Al आहे ॲज इट इज लिहिला Al प्लस ऑक्झिलेट आहेत. किती ऑक्झिलेट आहेत? 3. 3 इंटू काय लिहिले मी? ऑक्झिलेट C2O4 लिहिले आणि इज इक्वल टू काय लिहायला सांगितलं मी तुम्हाला? 0. आता पोटॅशियम आहे. मग किती चार्ज यायचा? +1 आहे म्हणजे 3 इंटू काय झाला? +1 झाला. प्लस कोण मिळाला आपल्याला? Al प्लस ऑक्झिलेटवर चार्ज किती असतो? -2 म्हणजे 3 इंटू काय झाला? -2 इज इक्वल टू काय झालं? 0. 3 इंटू +1 काय झालं आपल्याला? +3 प्लस काय मिळालं आपल्याला? ॲल्युमिनियम. आता 3 इंटू -2 किती झालं आपल्याला? -6 इज इक्वल टू काय झालं? 0. -6 + 3 काय मिळालं आपल्याला? -3 इज इक्वल टू काय झालं? 0. -3 पलीकडे गेलं काय झालं? +3 म्हणजे Al इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? +3. ओके. अशा काय वेगळं आहे का? तर काही नाही. सेम ॲज इट इज आहे. फक्त आपल्याला काय माहीत पाहिजे? ह्यांचे चार्ज माहीत पाहिजे. हे जे दिलेलं ऑक्झिलेट त्याचा -2 हे माहीत नसतं तर आपल्याला इथं आलं असतं काही सॉल्व्ह करता? तर नाही. तर तुमच्या बुकमध्ये एक पूर्ण चार्ट दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कॅटॉनिक कोण आहे, आयनॉनिक कोण आहे, न्यूट्रल लिगॅंड्स कोणकोणते आहेत. ओके. हे सगळे दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे न्यूट्रलमध्ये अमोनिया आपल्याला माहिती आहे, वॉटर आहे, न्यूट्रल आहे, इयन आहे, इथिलीन डायमाइन आहे. ओके. मग प्रत्येकाचा चार्ज म्हणजे क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड असेल तर -1 चार्ज आहे. ऑक्झिलेट असेल तर -2 आहे. सायनाइड, NO2 हे काय -1 चार्ज आहे. हे ऑलरेडी दिलेलं आहे. थोडंसं एक दोनदा आपल्या नजरेखालनं घालवलं तर ते इझी. चला त्यानंतर अजून पुढच्या टाईपचा एक बघू. पुढच्या टाईपचा बघा की ज्याच्यामध्ये कंपाऊंड कंटेनिंग अ कॉम्प्लेक्स. बरं कॅटोनिक कॉम्प्लेक्सचं आपण एक एक्झाम्पल बघू. कॅटोनिक कॉम्प्लेक्स मग असे आयनॉनिक बघितलं होतं. CuNH3 4 CuNH3 4 टाइम्स आणि त्यानंतर काय दिलेलं आपल्याला? 2+. आता मगाच्या तर ह्याच्यामध्ये काही फरक नाही. काय केलं? जो चार्ज आहे तो इज इक्वल टूच्या पलटी टाकायचं. मगाच्यासारखं करा. कॉपर एलिमेंट आहे प्लस केला. किती अमोनिया आहेत? 4. त्याला काय लिहिलं आपण? NH3 लिहिलं. 4 काय आहेत आपल्याकडं? NH काय होतं? NH3 होतं. ओके. आणि इज इक्वल टू काय लिहायचं मी म्हणलं? +2. आता हा जो अमोनिया आहे, तो अमोनिया कसा आहे? तर न्यूट्रल आहे. मग त्याचा चार्ज काय झाला? तर 0 झाला. त्याचा चार्ज काय झाला? 0 झाला. याचा अर्थ कॉपर प्लस 4 इंटू 0 काय झालं? 0 इज इक्वल टू काय मिळालं? +2. याचा अर्थ कॉपर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? +2 मिळालं. कॉपर काय मिळालं आपल्याला? +2 मिळालं. ओके. कारण हे अमोनिया काय आहे? तर न्यूट्रल लिगँड आहे. ओके. चला अजून 1-2 एक्झाम्पल बघू. चला पुढचं आहे बघायचं आपल्याला की कंपाऊंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स कॅटायन आणि अनायन. कॉम्प्लेक्स कॅटायन आणि अनायन एक्झाम्पल बघा की बघा म्हणजे किती नंबरचं आपलं आहे? 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके. चला प्लॅटिनम Br2 त्यानंतर काय दिलेलं आपल्याला? अमोनिया दिलेला आहे NH3 4 टाइम्स. त्यानंतर अजून काय दिलं आपल्याला? तर Br2 हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आपण घेतलं. थोडंसं त्याला बघताना आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटतंय पण ते इतकं कॉम्प्लिकेटेड नाही. ते इझिली होईल. काही चार्ज नसेल तर आपण काय करणार? 0 पुटअप करणार हे तर आपल्याला माहीत झालं. आता 1 बाय 1 लिहा. प्लॅटिनम आहे, लिहिला प्लॅटिनम प्लस Br किती आहे? 2 म्हणजे 2 इंटू काय केलं मी? Br केलं. पुढं प्लस 4 आहे. 4 इंटू काय केलं? अमोनिया. आता आपण बघितलं अमोनिया म्हणजे काय? 0 आहे तर घ्यायची गरज पण नव्हती, पण तरी पण घेतला. प्लस Br किती आहेत? 2 आहेत म्हणजे काय झालं? 2 इंटू काय झालं? Br इज इक्वल टू काय करायचं आपल्याला? 0. इज इक्वल टू काय केलं आपण? 0. आता मग कोणाची कॅल्क्युलेट करायची आहे? मेटल कोण आहे? प्लॅटिनम लिहिला. प्लस
ब्रॅकेटमध्ये एका बीआरचा चार्ज किती आहे, तर -1 आहे, म्हणजे 2 इंटू काय झाला -1 प्लस 4 इंटू काय झाला, ही अमोनिया 0 आहे म्हणजे 4 इंटू काय होईल 0 0च होईल प्लस आणि काय मिळालं इथं 2 इंटू काय मिळाला बीआरचा -1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0. प्लॅटिनम ॲज इट इज, मग काय होणार 2 इंटू -1 काय होणार -2 प्लस मायनस मायनस म्हणजे काय झालं PT -2 प्लस 0 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडला नाही. 2 इंटू -1 काय झालं -2 इज इक्वल टू काय झालं 0. PT -2 -4 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0. -4 पलीकडे गेलं काय झालं +4 म्हणजे PT इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला +4. ओके, बघा किती सोपं आहे, अवघड आहे का, तर नाही, इझिली आहे. सगळ्या टाईपचे मी आता काय केलं तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिले आपण आणि ते सॉल्व्ह केले. आता एक काही न्यूट्रल कॉम्प्लेक्स एक दोन बघू आपण, एक 2 एक्झाम्पल घेऊ न्यूट्रल कॉम्प्लेक्स, म्हणजे होल कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे कोणत्याही टाईपचा कंपाऊंड आला तुम्हाला तर तुम्ही इझिली ऑक्सिडेशन नंबर काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. मी काय केले सगळ्या टाईपचे एक्झाम्पल 1 बाय 1 एक्झाम्पल घेतलेत आणि आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. एक न्यूट्रल घेऊ आपण आणि मग आपण हा पार्ट थांबू. न्यूट्रल कॉम्प्लेक्स बघू. हे न्यूट्रल कॉम्प्लेक्स दिले बघा काय CO, त्यानंतर काय दिलं आपल्याला NO2, त्यानंतर काय दिलेलं आहे NH3 थ्राईस, NH3 थ्राईस. ओके, आणि ओके, न्यूट्रल म्हणजे त्याच्यावर कोणताही चार्ज नाही. कॅटोनिक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे, आयोनिक म्हणजे निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. न्यूट्रलमध्ये कोणताही चार्ज नाही. ओके, मग आता काय करायचं, सॉल्व्ह करूया आपण. हे इज इक्वल टू काय करायचं 0 पुटअप करायचं. आता कोण प्रेझेंट आहे आपल्याकडं कोबाल्ट आहे, म्हणजे काय लिहिला कोबाल्ट लिहिला. NO2 हा NO2 थ्राईस आहे. ओके, NO2 थ्राईस आहे प्लस दुसरा एलिमेंट काय आला NO2 किती आहे त्याचे 3 इंटू काय केलं मी NO2 प्लस काय आहे 3 इंटू कोण प्रेझेंट आहे अमोनिया. आता तर तुमच्या लक्षात आले तेच येतात कंपाऊंड. इज इक्वल टू आता काय लिहायला सांगितलं मी तुम्हाला 0. कोणाचं काढायचं आहे COचं प्लस 3 इंटू नायट्रोजनचं किती आहे -1 म्हणजे काय मिळाला 3 इंटू -1 प्लस अमोनियाचं किती आहे 0 म्हणजे 3 इंटू काय झाला 0 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0 मिळालं. ओके, मग आता इथे बघा कोबाल्ट आहे 3 इंटू -1 किती झाला -3 प्लस मायनस मायनस होतं म्हणून 3 इंटू 0 काय झाला 0 म्हणजे काहीच नाही राहिलं म्हणजे काय इज इक्वल टू काय मिळालं 0. -3 पलीकडे गेलं काय झालं +3 म्हणजे काय झालं कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती मिळालं आपल्याला +3 मिळाली. काय मिळाली +3. लास्ट एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला हा पार्ट कंप्लीट करता येईल, म्हणजे ॲक्च्युअली कंप्लीट होईलच. असं जर एक्झाम्पल आलं म्हणजे हे एक वेगळं आहे म्हणून Fe काय CO आणि 5 आणि ह्याच्या Feची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची. हे थोडंसं इंटरेस्टिंग होतं म्हणून घेतलं आपण. काय सांगितलं मग अशी कॉम्प्लेक्स आहे तर इज इक्वल टू काय केला 0 केला म्हणजे FeCO म्हणजे कसं लिहिणार आपण मगाच्यासारखं रूल्स बदलायच नाही. Fe प्लस CO किती आहेत 5 म्हणजे 5 इंटू काय झाला CO CO कार्बन मोनॉक्साईड आहे लक्षात घ्या इज इक्वल टू काय आलं 0. Fe कार्बन मोनॉक्साईड कशासारखा आहे अमोनियासारखा न्यूट्रल लिगँड आहे 0 इज इक्वल टू काय आलं 0. Fe इज इक्वल टू 5 इंटू 0 काय आला 0 इज इक्वल टू 0 म्हणजे Fe प्लस 0 काय झालं Fe झाला. Fe म्हणजेच काय झाला तर 0 म्हणजे जे ऑक्सिडेशन स्टेट किती मिळालं आपल्याला 0. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचे आहेत. आपण डाऊट सेशनमध्ये हे जे डाऊट आलेले होते ते आपण आता ह्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेले आहेत. अजून जरी पुढं काही डाऊट तुम्हाला आले असतील तर तुम्ही काय करत चला, आपल्याला माहिती आहे की आपल्या ज्या लिंक थ्रू आपल्याला काय करायचे डाऊट पाठवायचे त्या लिंक थ्रू तुम्ही डाऊट पाठवू शकता किंवा जर यूट्यूबला हा तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर तो यूट्यूबमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही डाऊट्स कुठल्याही पार्टचे म्हणजे हाच नाही तर आपला टोटल जे लेक्चर होत जातील त्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय करायचे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ते डाऊट टाकायचे आहेत. आपण डाऊट क्लिअर करू. आपले टार्गेट आता 2027साठी आपण हे सगळे प्रयत्न करतोय. दर महिन्याला आपला डाऊट सेशन असेल. काही अडचण असेल कधी कधी 2 किंवा 3 लेक्चर डाऊट सेशनचे सुद्धा एकाच महिन्यामध्ये कंप्लीट होईल. जेवढे तुमचे डाऊट येतील तेवढं आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत. जेवढे तुम्हाला डाऊट येतील तेवढे चांगलेच आहे. जेवढे जास्त डाऊट येतील तेवढं चांगलंच आहे. जेणेकरून तुम्ही ते डाऊट माझ्याकडून तुम्ही क्लिअर करून घेणार आहोत. म्हणजे आपण कुठं अडकता कामा नये. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट शिकू लागलो समजा सॉलिड स्टेट असेल किंवा आता हा तुम्ही जे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन पाठवला होता किंवा ऑक्सिडेशन नंबरचा कॅल्क्युलेट करायला पाठवला होता. ऑक्सिडेशन स्टेट फक्त ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत का तर नाही, ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन ते ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि त्याच्या पुढे मग तुम्हाला ओळखायचं हे कॅटॉनिक आहे का ॲनोनिक आहे का न्यूट्रल आहे का किंवा मग ते ऑक्सिडेशन स्टेटचा वापर करून ते मग पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे का
असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. म्हणजे ही बेसिक. समजा इथं ऑक्सिडेशन स्टेटमध्ये जर अडकला असता आणि हा जर डाऊट क्लिअर झाला नसता, तर पुढचा पार्टच आपल्याला आला नसता. म्हणजे आपल्याला कसं सोडवायचं हे माहिती आहे, पण ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची आहे, ही कशी येणार आहे, हे जर माहीत नसेल, तर पुढचा हे कॅटॉनिक आहे का? माहिती आहे आपल्याला कॅटॉनिक म्हणजे काय? कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज आला पाहिजे. एनॉनिक म्हणजे काय? निगेटिव्ह चार्ज आला पाहिजे. न्यूट्रल म्हणजे काय? तर झिरो चार्ज असला पाहिजे. हे सगळं माहिती आहे. पण मला ऑक्सिडेशन स्टेटच कॅल्क्युलेट करता येत नाही. मग मला तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह काढता येईल का? तर नाही काढता येणार आहे. म्हणजे तुमचं कोणताही कसलाही डाऊट असू दे, असं काही नाही की लोक काय म्हणतील, विद्यार्थी मला काय म्हणतील, हा एवढा साधा डाऊट कसा काय असू शकतो. तर कोणतेही यू कॅन पुट एनी सिली मिस्टेक, एनी सिली डाऊट टू मी. कोणताही डाऊट म्हणजे तुम्हाला जो पडला तो जेन्युइन आहे ना, मला येत नाही, ठीक आहे येत नाही. मग तो क्लिअर करण्यासाठी तुम्ही जर विचारला क्वेश्चन, आपल्याला ज्या लिंक थ्रू जर पाठवला किंवा कमेंट बॉक्समध्ये एखादा डाऊट पाठवला, तर मी 100% तुमचा डाऊट क्लिअर करेन. जेवढे जास्त डाऊट येतील तेवढं मला आनंद वाटेल, की बाबा हे तुम्हाला समजलं नाही येईल. कारण खूप सारा आपला मॉब आहे, असं काही नाही थोडा विद्यार्थी असं नाही. खूप सारा मॉब आहेत, खूप साऱ्या विद्यार्थ्याकडून ते कुठले आता एक बघितलं आपण एक सांगली चा विद्यार्थी होता रणधीर, किंवा आता बघितलं की संगमेश्वर जी रत्नागिरी आहे, तर तिथून आपल्याला हा डाऊट आलेला होता. किंवा हे बाकीचे काही धाराशिवमधून आलेले आहेत, काही वाळवा सांगली, काही कोल्हापूरमधून डाऊट आले आहेत, काही खेड, पुणे, जुन्नर, म्हणजे वेगवेगळे विद्यार्थी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याला हे डाऊट्स येतात. म्हणजे आपल्याला जे कॉमन डाऊट आहे ते आपण सुरुवातीला पिकअप करतो आणि मग पुढं जातो. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला कोणताही डाऊट येऊ शकतो, म्हणजे कितीही डाऊट येऊ शकतात. तर जेवढे जास्त डाऊट तेवढे जास्त मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करीन. तुमचे 100% मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला काय करायचं आहे, की आपल्याला टार्गेट आपलं फिक्स असलं पाहिजे, की इतकं पर्सेंटेज आपल्याला मिळालं पाहिजे. अबाव 95% आपल्याला केमिस्ट्रीमध्ये 95+ मार्क आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पडले पाहिजेत. असं आपलं टार्गेट काहीतरी फिक्स असलं पाहिजे. सी-ई-टीला मग ह्याच्यावरून सी-ई-टीला आपल्याला क्वेश्चन्स एकदा का कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या, तर मग सी-ई-टीला आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी सी-ई-टी पॉईंट ऑफ व्ह्यूनं कसे क्वेश्चन्स येतात आपल्याला, मग ते आपल्याला त्या सेशनमध्ये बघायचे आहेत. ओके. तर या ठिकाणी आपण आताच थांबू. जर अजून काही डाऊट आले तर तुम्ही पाठवू शकता. मी दर महिन्याला 1-2 लेक्चर घेऊन हे डाऊट तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटू पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.